आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. प्रभाग 18 जिंकायचाच, भाजप संकल्प सभेत जयकुमार रावलांचा निर्णायक एल्गार. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे 2 दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्षांनी प्रचाराची धार वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मधील मोहाडी उपनगर येथील दंडेवाला बाबानगर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा परदेशी, रोहिणी सोनवणे आणि सारिका अग्रवाल यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री जयकुमार रावल तसेच माजी आमदार कुणाल पाटील उपस्थित होते. सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की म्हाडा वस्ती व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून ठोस कामे करण्यात येतील. रस्ते, गटारी, पददिवे, वाचनालय तसेच मूलभूत नागरी सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून दिल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 18चा विकास करण्यासाठी सक्षम आणि अनुभवी प्रतिनिधी महापालिकेत जाणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या 3 उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन जयकुमार रावल यांनी मतदारांना केले. दरम्यान माजी आमदार कुणाल पाटील यांनीही उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करत भाजपच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त केला. सभेमुळे परिसरात भाजपच्या प्रचाराला चांगले बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले, धुळे. प्रभाग क्रमांक 16 आणि प्रभाग क्रमांक 18 या दोघांची जॉईंट सभा या ठिकाणी होते आणि त्यामुळे या 7ही उमेदवारांना, जे एक आमचे पहिल्यांदा तर धीरज भैया परदेशी आहेत, दुसरे आमच्या कल्याणीताई अंपळकर ज्या धुळ्याच्या माजी उपमहापौर राहिलेल्या आहेत, दुसरे आमच्या पुष्पाताई राजेश पवार, राजू भाऊ तर म्हणजे काय सगळ्यांना एकदम परिचित माणूस आहे, आमचा ईश्वर मामाना पोरगा आहे, त्यांना माहिती सर्व असली, त्यांच्या धर्मपत्नी आहेत. त्यानंतर आकाश विनायक शिंदे, बापूजींचे सुपुत्र, आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये आमच्या विक्की बाबाची बायको म्हणजे आमची सुनबाई चित्रलेखा विक्की परदेशी, त्यानंतर रोहिणी विलास सोनवणे आणि सारिकाताई प्रवीण अग्रवाल, या 7ही उमेदवारांकरता आपण खरं तर या ठिकाणी प्रचाराला उपस्थित झालो आहे. आणि तुम्हाला मी अत्यंत मनापासून सांगतो की भारतीय जनता पक्षाने यावेळेस जे जे उमेदवार दिलेले आहेत ते अत्यंत सक्षम, ताकदीचे आणि काम करणारे असे उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर दिलेले आहेत. आणि त्यामुळे या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी आपला पाठिंबा, आपला आशीर्वाद उभा करा आणि 15 तारखेला आपण कमलवरती जास्तीत जास्त मतदान करा, ही विनंती तुम्हाला मी या ठिकाणी करणार. इलेक्शन आलं म्हणजे थोडा मग तुम्ही विसरू नका, नाही तर इलेक्शनना टाइम लिमिट आहे ना, पुडी नोट न पाकिट, बोट्या रोट्या गणभर येतच, पण या 5-7 दिनी कुरताच आहेत. म्हणजे कायम तुम्हाला साथ देणारे 12 महिने प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम, आपल्या घरामध्ये रॅशन देण्याचं काम कोणी करेल तर आमचा भाऊ कमळची निशाणी नरेंद्र मोदी करेल. आणि म्हणून आपलं मत अशा लोकांना दिलं पाहिजे की जे कायम आपल्या कामात मिळतात. आणि म्हणून हे आमच्या गरीब बांधवांना मला सांगायचंय की आता धुळे जिल्ह्याचा इतिहास बदललेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये हक्काचा पालकमंत्री मिळालेला आहे, हक्काचे आमदार मिळालेत, एक पक्षाचे एक विचार करणारे लोक आहेत. देशामध्ये पंतप्रधान भाजपचे आहेत, देशामध्ये मुख्यमंत्री भाजपचे आहेत, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री भाजपचा आहे, जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आमदार भाजपचा आहे, आणि गल्लीचा नगरसेवक सुद्धा भाजपचाच राहणार. आणि म्हणून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत एक विचाराचे लोक येणार आहे जे तुमची सेवा करण्यासाठी आले. माझी निवडणूक नाहीये, माझा मतदारसंघ बी नाहीये, पालकमंत्र्यांनी इथे यावं असं काही गरज पण नाहीये. पण मला असं वाटतं की ज्या जिल्ह्यामध्ये मी जन्म घेतलाय, जे जिल्हा माझा कर्मभूमी आहे, जो जिल्हा माझा जन्मभूमी आहे, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री बनण्याची संधी मला मिळाली आहे आणि त्या जिल्ह्याची सेवा करण्याचं काम मी करणार आहे. आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून या गरिबांच्या घरी पाणी असेल, रॅशन असेल, हे सगळं येण्याचं काम होईल. 2000 एकर हे उद्योग नगरी आम्ही बनवतोय. त्या 2000 एकरवर
20,000 कोटीची गुंतवणूक होणार आहे आणि त्या 20,000 कोटी मधनं 12,000 लोकांना नोकरी मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा मुलगा, तुमच्या पुतण्या, तुमचा पती, कोणी महिला असू शकेल आणि त्यांचं सेवा करण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणून आपल्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचं आमचं काम आहे. ही विनंती करण्यासाठी आलोय की आपण सगळेजण जागे व्हा आणि 15 तारखेला ज्यावेळेस मतदान येईल तर पूर्ण आपली म्हाडा कॉलनी, पूर्णच्या पूर्ण मोहाडी, पूर्णच्या पूर्ण धुळे शहर सगळेजण सकाळपासून लागा आणि संक्रांतीच्या दिवशी सगळेच्या सगळे लाईन मध्ये लागून या पवित्र कमळा सरस्वती लक्ष्मीचं कमळ निशाणीवर आपण मतदान करा. मी आपल्याला सांगितलंय की त्या दिवशी आलो होतो की डीपीडीसी मधनं 300 कोटी रुपये माझ्याकडे असतात आणि त्या माध्यमातून पूर्ण धुळे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझ्याकडे. मी तुम्हाला शब्द दिलाय, तुम्हाला वचन दिलंय. मला ते आठवण आहे की आपल्याकडे मोहाडीमध्ये डीपीडीसीच्या माध्यमातून एक उप पोलीस स्टेशनचं काम हे इथे झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.